मी केतन परब तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या सोलो रायडिंग स्टोरी या यूट्यूब चॅनलवरती मनापासून स्वागत करतो आहे. आज आहे रविवार आणि आता वाजले दुपारचे 3 आणि आज मी चाललो आहे आरे कॉलनी इथे गावदेवी मंदिरात. चल भेटूया मग बाईकवरती डायरेक्ट. गणपती बाप्पा मोरया, नमो पार्वती प्रिय, हर हर महादेव. बघा साहेब येतात एकदम हळूहळू, एकदम कधीपासून यांची वाट बघू, कॉलची वाट बघू होतं, पण आत्ता शेवटी भेटले आहेत. चला राईट साईडला जो रस्ता जातोय ना तो मरोळला राहतो आणि हा आता डायरेक्ट आरे कॉलनी. जो रस्ता दिसतो एक साइड राईटला जातो रस्ता आणि एक साइड लेफ्टला जातो. जो राईटला रस्ता जातोय तो
पवईला जातो आणि लेफ्ट साईडला रस्ता असतो तो आरे चेक नाक्याला जातो. तर इथून आपल्याला स्ट्रेट जायचं आहे. जर तुम्ही गोरेगाववरून येत असाल चेक नाक्यावरून तर तिथे हा पुतळा दिसतो. तर तुम्ही गोरेगाव चेक नाकाच्या इथून जर येत असाल तर पिकनिक पॉईंटच्या इथून राईट टर्न लेफ्ट टर्न मारा. आणि जर पवईवरून येत असाल तर तुम्ही इथून ह्या पिकनिक पॉईंटच्या इथून राईट टर्न मारा. आणि तुम्हाला पुढे जाऊन तुम्हाला एक पिकनिक पॉईंटचा गेट पण दिसेल. तिथून तुम्ही स्ट्रेट जावा. तिथून साधारण 3-4 मिनटाच्या अंतरावरती पिकनिक पॉईंट. तर फायनली आम्ही ह्या गावदेवी मंदिराच्या पायथ्याशी पोचलेलो आहेत. वर चढून आले की थोडे दम लागल्यासारखं वाटतंय. साधारण इकडे 50-55 पायऱ्या आहेत ह्या मंदिरात. आणि इकडून वरून व्ह्यू एक नंबर दिसतोय इकडचा आजूबाजूचा आरे कॉलनीतला. तर आपण आता देवीचं दर्शन घेऊया. निसर्गाच्या सानिध्यात असलेले हे मंदिर खूप छानपैकी हे चारही साईडनी हिरवीगार झाडे असल्या कारणामुळे इकडे सतत थंडावा असतो आणि इकडे एक शांतता आणि एक सकारात्मक ऊर्जा प्राप्त होते.
मंदिरातून मग मी खाली आलो दर्शन घेऊन वरती. तर तुम्ही बघू शकता ह्या साईडला पण एक मंदिर आहे. आता इकडचं दर्शन घेऊया. तर तुम्ही पण या ठिकाणी नक्की ह्या मंदिर आले की नक्की मंदिराला भेट द्या. हे मंदिर खूप बघण्यासारखं आहे आणि निसर्गरम्य वातावरणात हे मंदिर पावसातून खूप छान दिसतं. आणि तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि सोलर रायडिंग स्टोरी या चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका. तर भेटूया मग पुढच्या व्हिडिओमध्ये. तर मग बाय.